नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या घटनेनंतर नाशिकच्या आयटी क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। नाशिक आयटी असोसिएशननं कॉर्पोरेट कल्चरऐवजी भारतीय कल्चर राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। बघूयात। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण समोर येताच संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेलाय। या घटनेनंतर आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आयटी क्षेत्रातील वाढत्या तक्रारी आणि छुप्या अजेंड्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी नाशिकच्या सातपूर भागात नाशिक आयटी असोसिएशनच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या आयटी कंपन्यांमधील कॉर्पोरेट कल्चरला छेद देत भारतीय संस्कृती म्हणजेच भारतीय कल्चर जपण्याचा निर्धार आयटी असोसिएशनने केलाय। आयटी कंपन्यांमध्ये भारतीय संस्कृतीला प्राधान्य दिलं जाणार आहे। विशाखा समिती आणि पॉश नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे। कार्यालयांमध्ये पोलीस, समाजसेवक आणि ज्येष्ठ पत्रकारांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित केले जाणार आहेत। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी प्रबोधन सत्र आयोजित केले जाणार आहे। गुड टच बॅड टच बाबत विद्यार्थिनींमध्ये प्रबोधन केलं जाणार आहे। कॉलेज लेवल पासून जसं एक प्रबोधन व्हायला पाहिजे की प्रोफेशनल लाईफ मध्ये जॉईन केल्यावरती काय होऊ शकतं आणि काय होता कामा नये। स्वतःला आपल्याला मुलांना ते शिक्षण तिथपासून सुरू करायला पाहिजे किंवा प्रबोधन तिथपासून करायला पाहिजे। आणि कंपन्यांनी पण जेव्हा टेक केअर करायची गोष्ट आहे की जसं विषय झाला की आयटी कंपन्यांमध्ये 2-3 वर्षांनी लोक बदलतात, इकडचं तिकडे जातो, तिकडचं तिकडे जातो। तर त्याच्यामध्ये असे जे आम्ही लॅटरल हायर्स म्हणतो तर ते ऑनबोर्ड आणताना पण कंपन्यांनी काळजी घ्यायला पाहिजे। नाशिकच्या आयटी हबमध्ये चुकीच्या प्रवृत्तींना थारा दिला जाणार नाही। कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून धर्मांतराचं जाळं पसरवलं जातंय, त्या विरोधात कठोर पावलं उचलणार असं या बैठकीमध्ये ठरवण्यात आलंय। कॉर्पोरेट कल्चर, आयटी कल्चरच्या नावाखाली स्वच्छंदवाद आमच्या कंपनीत चालणार नाही, अशा प्रकारचा नियम सुद्धा कंपन्यांचे ओनर्स करायला तयार आहेत। आणि त्याचं एक कल्चर डेव्हलप झालं पाहिजे। आम्ही नाशिककर म्हणून तर अतिशय आग्रही या बाबतीत राहणार आहोत की सर्वच कंपन्या, फक्त आयटी असा विषय नाही तर ज्या ठिकाणी अशा प्रकारचे तरुण युवती काम करतात त्या ठिकाणी याची काळजी घेतली पाहिजे। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणामुळे आयटी कंपन्यांमधील कॉर्पोरेट कल्चर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। मोठ्या संख्येनं तरुण तरुणी या आयटी क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्यासाठी येतात। आता नाशिक आयटी असोसिएशनने घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील आयटी कंपन्यांच्या कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।